आजचा आपला पुढचा कलाकार जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात वैभव मांगलेचं. परत फिरा रे या चिमण्यानो परत फिरा रे घराकडे आपुल्या झाल्या तिन्ही सांजा झाल्या झाल्या तिन्ही सांजा झाल्या झाल्या या चिमण्यानं परत फिरा रे घराकडे आपुल्या झाल्या तिन्ही सांजा झाल्या झाल्या अशा वेळी हसून तारे आई पासून चुक चुक करीते पाल उगाच चिंता मज लागल्या या चिमण्यानो परत फिरा रे घराकडे आपुल्या झाल्या तिन्ही सांजा झाल्या झाल्या. वैभव, मी खरंच मनापासून सांगतो, यू सरप्राइज्ड मी. मला चकित केलंस, कारण आतापर्यंत तुझ्या असंख्य चाहत्यांनी, प्रेक्षकांनी तुला ज्या विनोदी भूमिका साकारताना पाहिलंय. अनेक प्रेक्षकांना तू नेहमीच हसवत असतोस, तू रडूही शकतोस, हे मला आज कळलं. म्हणजे टू बी व्हेरी फ्रँक, मला खरंच खूप क्या बात है वैभव. तुमच्याकडनं हे गाणं ऐकताना खूप मजा आली. खळेकाकांचं कंपोजिशन आणि खळेकाकांची सगळीच कॉम्पोजिशन्स अशी एक गूढ वाटतात मला. मी ज्यावेळेला त्यांचा विचार करतो त्यावेळेला त्यामध्ये त्यातला जो मूळ सूर असतो किंवा त्यातला जो षड्ज असतो तो गाण्यावरती धुक्यासारखा पसरलेला असतो आणि तरी देखील तो तिथे नसतो. तो कुठेतरी लांब उभा असून गाण्याकडे पाहत असतो असं वाटतं कायम. तर खरोखर त्यांनी केलेलं प्रत्येक गाणं हा एक प्रचंड मोठा ग्रंथ आहे असं मला वाटतं संगीतकारांसाठी, अभ्यासासाठी. आणि विशेष करून त्यातून हे गाणं जे खळेकाकांच्या सगळ्या गाण्यांमधलं मला सगळ्यात भावणारं आणि मला असं उच्चांक वाटतो. आणि त्यांना स्वतःला देखील या गाण्याबद्दल खूप पॅशन होतं, कारण हे त्यांनी आणि लताबाईंनी केलेलं पहिलं काम, पहिलं गाणं. आणि ते लताबाईंकडूनच हे गाणं गाऊन घेण्यासाठी जवळपास 3 ते 4 महिने थांबले होते. तर असं गाणं तुम्ही निवडलं तर तुमचं खूप कौतुक. आणि तुम्ही चांगल्या प्रकारे गाण्याचा प्रयत्न केलात तो.
तर विश ऑल द बेस्ट. ह्यापुढे आम्हाला खूप छान छान गाणी तुमच्याकडनं ऐकायची आहेत येस सर. आणि व्हरायटी ऑफ म्युझिक, व्हरायटी ऑफ सॉंग्स ऐकायचे आहेत. ऑल द बेस्ट. येस, थँक्यू थँक्यू. आयुष्याच्या संध्याकाळी आई वडील आपल्या मुलांना आर्त हाक मारतायत की या आता आमच्याकडे परत फिरा आणि आमच्याकडे बघा. म्हणजे एकाच वेळी काळजात चर्र करणारं, एकाच वेळी हळवं, भावूक, आर्त असं संगीत कसं काय देऊ शकले. पण स्वतः खळेसाहेब इतके भावूक आणि हळवे होते ना की तेच हे गाणं इतक्या ॲप्ट रीतीने चाल लावू शकतात. आणि हेच खळे काका कळीदार कपुरीसारखी लावणी पण करतात. शुक्रतारा मंदवारासारखं रोमॅन्टिक सॉंगसुद्धा करू शकतात. किती सहजपणे ते सगळ्या चाली, आणि त्यांची खासियत अशी होती की फटाफट चाली द्यायचे, कधी रेंगाळायचे नाहीत चाली द्यायला. कमाल आहे. म्हणजे हा म्हणाल तसं गूढता सगळ्या त्यांच्या गाण्यांमधली. आज ह्यांनी खरंच ती गूढता आपल्या गाण्यातनं पण आम्हाला दिली. आणि तू अगदी मनापासून आर्त सुरात, कोणाला माहीत नाही पण तू आळवलंस कोणाला तरी. खूप छान गायलास. येस, थँक्यू खरंच. थँक्यू थँक्यू. दोन्ही परीक्षकांनी दिलेला आहे. तुझ्या पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. धन्यवाद. थँक्यू.